शाहच्या बॅटमधनं आलाय षटकार 6 धावा. 6 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरची मॅच ज्यामध्ये स्विंगचा किंग सुलतान खान याचे 6 चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, राईट अमोर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न विकी मुंबईकर करतायत, परंतु विशाल शहाचा चांगला कॉल आणि एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. सुलतान खान वर्सेस विशाल शाह आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामध्ये विशाल शहाने मात्र उत्तर देत असताना पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरला षटकार ठोकलाय. आता विकी मुंबईकर स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने मात्र आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलंय, खूप चांगली बॅटिंग केलेली आहे विकी मुंबईकरने. वयाच्या 16व्या 17व्या वयापासून दिवाळे गावाचं प्रतिनिधित्व करत असताना अंडर 22च्या मॅचेस खेळत असताना एक वेगळीच ओळख विकी मुंबईकरने प्रस्थापित केलेली आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. सध्या तो बॅटिंगसाठी आहे. फुल टॉस बॉल आहे, एलिव्हेशनची कमतरता आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला हर्षन भरपूर वेगाने धावतायत, परंतु बॉल थांबणारा नाहीये. बॉल वन बाउन्स सीमारेषा पार. विघ्नेश पाटील आणि हर्षन पाटील यांच्या दोघांच्या मधनं बॉल सरळ सीमारेषा पार आलाय. विकी मुंबईकर यांच्या बॅटमधनं चौकार. निश्चितप्रमाणे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सारखी स्पर्धा विकी मुंबईकर खेळलाय. त्यानंतर संगम प्रीमियर लीग देखील ही स्पर्धा देखील त्याने गाजवलेली आहे. आणि दोन्ही स्पर्धांमध्ये पहिली मॅच खेळत असताना पहिला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मात्र पटकावणारा हा नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक भयंकर फलंदाज विकी मुंबईकर. 11 धावा सध्या दाफलकावरती लागल्या. 3 बॉल आतापर्यंत झाला. मेगा फायनल आपल्या समोर आहे. अप्पा स्ट्रायकर सीबीडी त्यांच्या विरुद्धामध्ये गावदेवी दिवाळे डिफेंडिंग चॅम्पियन. गावदेवी 11 आपण पाहतोय बोनकोडे. त्यावेळी बॅटची एज शॉट थर्ड मॅनला स्वराज म्हात्रे त्या ठिकाणी तैनात होते आणि खूप चांगला झेल टिपला गेलाय स्वराज म्हात्रेच्या माध्यमातून. खेळ संपुष्टात आलाय विकी मुंबईकर यांचा. विकी मुंबईकर शेवटच्या काही मॅचेस मध्ये छोटी इनिंग खेळून ते पॅव्हेलियनकडे गेलेले आहेत. सकाळच्या सत्रामध्ये मोठी इनिंग आपल्याला पाहायला मिळाली त्यांच्या बॅटमधनं. परंतु जेव्हा जेव्हा विकी मुंबईकर असेल किंवा विशाल शाह लवकर बाद होत असेल, त्यावेळेस मात्र भाऊ मैदानाच्या आतमध्ये येऊन भाऊने प्रभाव टाकलेला. 11 धावा दाफलकावरती 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत गमवलेली आहे. चला स्पीडअप करा प्लीज विनंती करतोय भाऊ, थोडंसं स्पीडअप करा, कारण की सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे बोनकोडे गोठवली टीमला. ही टीमने नवी मुंबई टेनिस क्रिकेटवरती अभिराज्य गाजवलं. एक वेगळा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय दरवर्षीप्रमाणे. याही वर्षी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. माजी नगरसेवक चषक 2025 पर्व क्रमांक 8 मध्ये किरणजी मेहर असतील, अनिलजी भोईर असतील, त्यानंतर विकजी सुतार असतील, मग या स्पर्धेचे प्रमुख आयोजक असतील माजी नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, उद्योजक अविनाशजी सुतार साहेब असतील, दत्तात्रय नाईक साहेब असतील आणि संपूर्ण कमिटीने भरपूर चांगली त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे. गुणलेखक, कॉमेंटेटर्स, अंपायर सर्वांची काळजी घेतलेली आहे आणि खूप चांगलं आयोजन आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पर्व क्रमांक 8 रमणप्रीत आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच भाऊ बॅटिंगसाठी आलेत. 4 बॉल आतापर्यंत सुलतान खानचे टाकून झालेले आहेत. 11 धावा दाफलकावरती लागल्यात. यावेळेस मात्र सुलतान खान यांचा चेंडू भरपूर वेगाने भाऊ यांच्यासाठी 1 रन कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न दर्शवतात आणि 2 धावा देखील सहजरित्याने कंप्लीट केलेले आहेत. चांगली रनिंग मिळून विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं तालमेल पाहायला मिळाला. 13 धावा सध्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि 5 बॉल आतापर्यंत टाकून झाले. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे सुलतान खान यांच्या ओव्हरमधला. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 13 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. रमणप्रीत सध्या बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका खेळलेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत पार्थ चंदन भरपूर वेगाने आलेत. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना मात्र भाऊला परतावा लागणारा. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 14 धावा 2 गडी बाद. अप्पा स्ट्रायकर सीबीडी आणि गावदेवी दिवाळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगले थ्रो पाहायला मिळाले त्या ठिकाणी. पार्थ चंदन या क्षेत्ररक्षकाची. टीमची धावसंख्या 14. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर सुलतान खानने पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्यांनी मिळवली. दुसरी विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये या ओव्हरमध्ये आलेली आहे. शेवटच्या 1 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. उद्याच्या दिवसामध्ये खुल्या गटातील स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि खऱ्या अर्थाने
या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी आम्हाला दिली. अनिल दादा यांचा खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करतो. हर्षद दादा असतील यांचाही आम्ही आभार व्यक्त करतोय. अगदी 8 वर्ष झाली नितेश सर या स्पर्धेला आणि 2017ला कदाचित या स्पर्धेचं पहिलं पर्व होतं शिरोण्याच्या आर्मी ग्राउंडवरती आणि त्यावेळी भरपूर लहान होतो आम्ही 16 ते 17 वर्ष. पण ज्यावेळी समालोचन करण्याची सुरुवात केली आम्ही ते स्वप्न होतं की या मंचावरती एकदा तरी माईक घेऊन हातामध्ये बसायचं आणि यावर्षी ते स्वप्न साकार झालं. यावेळेस फटका मात्र चांगला आहे. क्षेत्ररक्षक कव्हर रिजनला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल रन दुसरीचा प्रयत्न विशालच्या भरपूर वेगाने धावल्यात आणि इथे थर्ड अंपायरला रेफर केला गेला. आता स्क्वेअर लेगचे पंच आता थर्ड अंपायर डिसिजन काय देतील. विशालच्या भरपूर मोठी विकेट आहे कारण की मागच्याच मॅच मध्ये त्यांच्या बॅटमधनं षटकार आलेले आहेत आणि आता पाहूया टीव्ही अंपायर काय डिसिजन देत आहेत. चला फिल्डिंग टीम आपण फिल्डिंग सजवूनच घ्यायची. जास्त प्रमाणामध्ये आपण वेळ घालवू नका फिल्डिंग सजवण्यासाठी. नेक्स्ट इनिंगमध्ये आपल्याला बॅटिंग करायची आहे याची देखील दक्षता आपण घ्यायची आहे. विशालच्या भरपूर महत्वाची विकेट आहे. फलंदाज सेफ आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत विशाल शहा आणि देवेश या फलंदाजांनी. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थाने खूप चांगलं आकर्षण पाहायला मिळालं. पतलू मोटू की जोडी हेही आपल्याला पाहायला मिळालं. दशरथजी पाटील सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. केतन म्हात्रे महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळाला. सुलतान खानची गोलंदाजी पाहायला मिळाला. अनेक आयकॉन्स खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून खेळण्यासाठी उपस्थित होते. स्वराज म्हात्रे अगदी कमी वयामध्ये नाव रूपाला आलेला हा गोलंदाज गोठवली गावचा. राईट आर्म उद विकेट. यावेळेस शॉर्ट पिच बॉल टाकण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा. हा वाईट बॉल आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती 1 या धावसंख्येने पुढे जात असताना 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विशाल शाह स्ट्राईक वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावा धावफलकावरती स्वराज म्हात्रे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकला गेलाय. यावेळेस पंचांनी मात्र घोषित केलाय हा नो बॉल आणि नो बॉल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जात असताना 18 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा बॉल असणारा पुढचा बॉल मुभा असणारा मोठ्या फटका खेळण्यासाठी विशाल शहा. यावेळेस मात्र समोर टाकला गेला होता बॉल आणि तो बॉल मात्र सोडत असताना कदाचित लेग स्टंपच्या वरनं कदाचित हा बॉल निघून गेला. 17 धावा सध्या 18 धावा सध्या धावफलकावरती लागल्या. 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधले हे संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप चांगली संकल्पना NMTCA या संपूर्ण कमिटीने घेतलेली आहे. यावेळेस वाव व्हॉट अ शॉट. पंच केल्या बॉलला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्याने कंप्लीट केल्यात. 2च धावा भेटतील कारण विशाल शाह तिसऱ्या रनसाठी रिस्क घेणार नाही कारण की नंतरचे 3 बॉल त्याला कदाचित फेस करायचे. टीमची धावसंख्या 20 धावा. आपण चर्चा करत होतो नितेश सर की NMTCA या कोर कमिटीने खूप चांगली संकल्पना या ठिकाणी आणलेली आहे. थोड्या काही दिवसांमध्ये नवी मुंबई प्रीमियर लीग रबर बॉल फॉर्मॅटमध्ये प्रथमतःच आपल्याला पाहायला मिळणार आहे. या अगोदर कधीच झाली नव्हती या मैदानावरती. काही दिवसानंतर ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे आणि नवी मुंबईचे सर्व संपूर्ण स्टार खेळाडू आपल्याला त्या लीग मध्ये खेळताना दिसतील आणि गर्दी असणार आहे या मैदानावरती. यात काही शंका नाही आहे कारण की एक नवीन नवी मुंबई प्रीमियर लीग आपण घेऊन येतोय. यावेळेस पुन्हा एकदा भन्नाट वेगाने हा बॉल मात्र निघून चालला विकेट किपरच्या अगदी बाजूने. आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिक जे आमचे ज्येष्ठ नेते आपल्याला पाहायला मिळतात जे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अर्थात सन्माननीय आदरणीय द्वारकानाथजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतोय. बराच उशीर झाला तेही मॅचचा आनंद घेत आहेत आणि क्रिकेटवरती प्रेम देखील त्यांचं आम्हाला पाहायला मिळतं.
21 धावा सध्या धावफलकावरती लागल्या. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. स्वराज मात्रे 4 बॉल आतापर्यंत टाकून झाले 7 धावा स्वराज मात्रेने खर्च केलेले आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. चला जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. बॅटिंग करणारी टीम नयन कोळी आला. ज्युनियर नयन कोळी मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने धावतोय. 1 रन कंप्लीट झाले. पुन्हा एकदा विशाल शाह स्ट्राईक वरती येतील. 23 धावा धावफलकावरती शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधला स्वराज मात्रेने लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे, ज्यामध्ये 5 बॉल त्याने 5 बॉल टाकून झालेत आणि 9 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. विशाल शहा बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतो. 3 बॉल आणि 9 या धावसंख्येवरती ते खेळतोय. वेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय त्या ठिकाणी. हर्षन पाटीलने प्रयत्न खूप चांगले केले, परंतु त्या ठिकाणी खेळाडूला दुखापत झाली नसेल. प्लीज आम्ही विनंती करतो व्हॉलंटियर्स असतील तर पहा. बॉल बाउंड्री आहे. बॉल 1 बाउन्स सीमारेषा पार गेला. बाउंड्री आहे. चला फिल्डिंग साठी उतरायचंय. चला सीबीडी आणि दिवाळी टीम चला मैदानाच्या आतमध्ये. विकी मुंबईकर, ऋषिकेश पानसरे भाऊ चला प्लीज विनंती करतोय. देवेश, ऋषभ चंदानी चला लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या प्लीज. ओपनिंग पेअर लगेच पाठवा मैदानामध्ये. स्वराज चला लगेच बॅट घ्या हातामध्ये, लगेच मैदानामध्ये उतरा प्लीज. थोडी घाई करूया आपण. चला लगेच मैदानामध्ये उतरा. ओपनिंग पेअर चला, कारण बॅट लाईट्सला तुम्हाला सामोरं जावं लागेल. पार्थ चंदन मेक इट लिटिल फास्ट. लगेच आपण पॉपिंग क्रीज मध्ये ताबा घ्या. एक कोणताही विलंब न करता लगेच लगेच आपण जा. 12 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. जोपर्यंत सेकंड इनिंगला सुरुवात होईल तोपर्यंत नितेश सर आम्ही पुन्हा एकदा उल्लेख करतोय. रबर बॉल क्रिकेटचा आत्मा, रबर बॉल क्रिकेटचे हृदय पहिल्यांदाच ठाणे बेलापूर पट्टीमध्ये म्हणजेच आताची नवी मुंबईमध्ये 35 ते 40 वर्षापूर्वी रबर बॉलची स्पर्धा आयोजित केली. चला फिल्डिंग लगेच आपण लावून घ्यायची आहे. फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. दिवाळे आणि सीबीडी टीम 35 ते 40 वर्षापूर्वी रबर बॉलची स्पर्धा आयोजित केली. तसेच रबर बॉल क्रिकेटची संकल्पना आणली ते म्हणजे आपल्या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचे लेजंड अर्थातच तानाजी काका यांचाही खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. जो फॉर्मॅट त्यांनी रबर बॉल क्रिकेटचा आणला, या रेनी सीझन मध्ये देखील क्रिकेटला चालू ठेवलं. 12 बॉलमध्ये 28 धावसंख्येची गरज आहे चॅम्पियनशिप पटकावण्यासाठी. ही स्पर्धा जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 28 धावा वायू 11 बोनकोडे आणि गोठिवली 11 गोंठिवली या टीमला काढाव्या लागतील. दुसऱ्या बाजूला टायटल डिफेंड करण्यासाठी 12 बॉलमध्ये 28 धावा रोखायच्या आहेत. अप्पा स्ट्रायकर सीबीडी आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत खेळणारा संघ अर्थातच गावदेवी दिवाळे संघ. देवेश आलाय गोलंदाजीसाठी पहिल्या ओव्हरमध्ये. समोर पार्थ चंदन आपल्याला पाहायला मिळतोय. लेट्स प्ले. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. 12 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज. चला प्लीज विनंती करतोय मॅचला करूया सुरुवात. विशाल शाह प्लीज जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. 12 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज आहे. मेगा फायनल जिंकण्यासाठी पार्थ चंदन आणि स्वराज मात्रे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 28 ची गरज. देवेश गोलंदाजीसाठी तयार आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल भन्नाट वेगाने आणि अपील जोरदार केलेली. या बॉलवरती मात्र रन मिळणार नाहीये, विकेट मिळणार नाहीये. हा बॉल निर्धाव आलेला आहे. डॉट बॉलने सुरुवात झाली या ओव्हरची. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय निर्धाव चेंडू. 11 चेंडू आणि आता मात्र 28 धावसंख्येची गरज आहे. येस अंपायर रिव्ह्यू घेतलाय कुणी बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं व्हाईट साठी. चला लगेच चेक करा.
फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आहे. पहिला बॉल आला निर्धाव पार्थ चंदन यांच्यासाठी. देवेश पुन्हा एकदा तयार आहे. इकॉनॉमिकल राहिला आजच्या दिवसामध्ये. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. यावेळेस फटका चांगला आहे, कॅच झाली आहे, ड्रॉप त्या ठिकाणी. एक सिंगल रन. दुसरीचा प्रयत्न होणार आहे का? पार्थ चंदनने तर दुसरीचा प्रयत्न केलाय. स्वराज मात्र डेंजर एंड कडे धावतोय आणि चांगली रनिंग मिडल विकेट आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं ताळमेळ आहे. पार्थ चंदन याचं कौतुक करावं लागेल, कारण की दुसऱ्या रनसाठी तो नॉन स्ट्राईक वरनं लगेचच स्ट्राईक वरती आला आणि स्वराज म्हात्रेला मात्र जबरदस्तीमध्ये सांगितलं की तू धाव, नॉन स्ट्राईक कडे धाव, मला ही मॅच काढायची आहे आणि ती क्षमता पार्थ चंदन मध्ये आहे. 2 बॉल आतापर्यंत झाले, 2 धावा दाफलकावरती लागल्यात. गोलंदाज देवेश पुन्हा एकदा होईल तयार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकला गेला. पंचांचा इशारा हा व्हाईट बॉल. 10 बॉल मध्ये 26 ची गरज असताना आता 10 बॉल मध्ये 25 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 25 ची गरज आहे. आता रिव्ह्यू नसणार आहे. आता ऑन फील्ड अंपायर जो डिसिजन देतील तो तुम्हाला ग्राह्य धरावा लागेल. प्लीज विनंती करतोय, जो ऑन फील्ड अंपायर डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. यावेळेस फटका पुन्हा एकदा पाहतोय आपण ऑन साइडला. विकी मुंबईकर मिड विकेटला आहेत. एक सिंगल रन. दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा केला आहे आणि 2 धावा देखील या ठिकाणी सहजरित्याने कंप्लीट केल्या गेल्यात. टीमची धावसंख्या 5 धावा दाफलकावरती. नऊ चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 23 ची गरज. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला चेंडू, भरपूर वेगाने हा बॉल. भाऊच्या हातामध्ये, विकेट किपरच्या भूमिकेमध्ये भाऊ आपल्याला पाहायला मिळतात. आज भाऊने चांगलं प्रदर्शन केलंय. ज्याच्या वेळेस हा संघ अडचणीमध्ये होता, अप्पा स्ट्रायकर CBD गावदेवी दिवाळे, त्या वेळेस मात्र या टीमला मात्र संकटातनं बाहेर काढलंय. बॅटिंग करत असताना भाऊने सतत तो आपण विकेट किपरच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. देवेश आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. पार्थ चंदन, एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुनरागमन होईल. गोठिवली 11, वायू 11, बोनकोडे टीमचं. यावेळेस पुन्हा एकदा चकावलंय पार्थ चंदन. बॉल काही कळत नाहीये, समजत नाहीये देवेशचे. आणखीन एक चेंडू. 22च्या माध्यमातून एक सिंगल रन. टीमची धावसंख्या टोटल झाली आहे 6. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 6 धावा दाफलकावरती लागल्या. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. या शेवटच्या बॉलवरती स्वराज मात्रेला मोठा फटका खेळावाच लागेल, तर शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी मॅच बनेल चांगली. तो पाहावं लागेल. शेवटचा बॉल बाहेर मारणं, षटकार ठोकणं थोडंसं कठीण आहे. बॅट लाईटमध्ये बॅटवरती बॉल व्यवस्थितरित्याने येणं आणि पावसामध्ये तेही कठीण आहे. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा स्वराज मात्रे यांच्यासाठी हा बॉल होता. विकेट किपर पुन्हा एकदा चांगली विकेट किपिंग, खूप चांगली विकेट किपिंग भाऊच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक संपले पहिलं, ज्यामध्ये धावा देवेशने खर्च केल्यात 6 आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये धावा ठेवल्यात. 6 चेंडू 22 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 22 ची गरज आहे. चला फिल्डिंग सजवून घ्यायचे. फिल्डिंग वरनं कोणीही हटू नका प्लीज, विनंती करतोय. 6 चेंडू 22 ची गरज आहे. इक्वेशन आलाय मेगा फायनल मध्ये. अप्पा स्ट्रायकर CBD गावदेवी दिवाळी संघ पुन्हा एकदा चॅम्पियन बनण्यासाठी तयार आहे. परंतु 6 बॉल मध्ये 22 धावा या रोखायच्या आहेत आणि 6 बॉल मध्ये 22 धावा या पूर्ण करायच्यात. ही ट्रॉफी पहिल्यांदा उचलण्यासाठी गोठिवली 11 आणि वायू 11 बोनकोडे या टीमला. ऋषभ चंदानी आला गोलंदाजीसाठी. कठीण आहे ऋषभ चंदानीवरती बॅड लाईट मध्ये प्रहार करणं, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. 6 चेंडू 22 ची गरज. यावेळेस दांडी गुल केलेली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. क्लीन बोल्ड. पार्थ चंदनची विकेट मिळवलेली आहे ऋषभ चंदानी या गोलंदाजाने. आणि ज्या काही आशा होत्या त्या मैदानाच्या बाहेर चालल्यात बोनकोडे आणि गोठवली टीमच्या. मैदानाच्या आतमध्ये रुणाल नारायण म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये चाललाय आणि या खेळाडूकडे क्षमता आहे, या बॅटरकडे क्षमता आहे. 5 बॉल मध्ये 22 धावा हा खेळाडू ठोकू शकतो. मनगडामध्ये पॉवर आहे रुणाल म्हात्रेच्या. मॅच अजूनपर्यंत संपलेली नाहीये. 5 बॉल मध्ये 22 धावा या पूर्ण करायच्या आहेत. पहिल्यांदाच ही ट्रॉफी उचलण्यासाठी
प्रथमतःच मेगा फायनल मध्ये एंटर केलं या स्पर्धेमध्ये गोठवली 11 वायू 11 बोनकोड या टीमने आणि अप्पा स्ट्रायकर सीबीडी गावदेवी दिवाळी संघ गतवर्षीचा चॅम्पियन संघ याही वर्षी मेगा फायनल मध्ये आणि जवळजवळ प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफी जवळ ते आलेले आहेत. 5 चेंडू आणि 22 ची गरज आहे. चला ऋषभ चंदानी प्लीज बॉलर, जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. ऋषभ चंदानी 5 बॉल मध्ये 22 धावा रोखायचा. चॅलेंज एक नवीन आहे, रुणाल म्हात्रेचं चॅलेंज आहे. रुणाल म्हात्रे मनगडामध्ये भरपूर पॉवर आहे. 5 मध्ये 22 थांबवायचे आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पहिलाच बॉल रुणाल म्हात्रे हे फेस करत होते. बॅटच्या मिडलला व्यवस्थित त्याने बॉल आलेला नाहीये. आता 4 मध्ये बनवायचे आहेत 21 धावा. 4 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. बॅड लाईट मुळे कदाचित फलंदाजाने त्रास होत असेल, बॉल दिसत नसणार आहे. tenniscricket.in चे आमचे साहिल चव्हाण देखील तेच सांगतात. 4 चेंडू आणि आता 21 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 21 धावसंख्येची गरज. स्वराज म्हात्रे स्ट्राईक वरती आहेत. यावेळेस फटका लाजवाब आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वराज म्हात्रेच्या बॅट मधनं आलाय षटकार. 3 मध्ये राहिलेत आता 15 धावा. 3 चेंडू 15 ची गरज आहे. स्वराज म्हात्रे सांगतोय मी खेळपट्टीवरती खेळतोय, मला तर चेंडू दिसतोय. 3 चेंडू आणि 15 ची गरज आहे. आणखीन एक षटकार आला तर मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट येईल. चला विशाल शाह आपली जास्त प्रमाणात वेळ घेऊ नका. 3 चेंडू 15 ची गरज आहे. 3 चेंडू अजून तुम्हाला रिलीज करायचे आहेत. प्लीज विनंती करतोय जास्त प्रमाणात वेळ घेऊ नका. अप्पा स्ट्रायकर सीबीडी गावदेवी दिवाळे 3 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. ऋषभ चंदानी याच्यावरती मात्र ठोकलाय षटकार स्वराज म्हात्रेने. 3 चेंडू 15 ची गरज. माजी नगरसेवक चषक 2025 2 गाव 1 संघ या संकल्पनेची मेगा फायनल तुमच्या समोर आहे. 3 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल 15. याही वेळेस शॉर्ट पूल केलाय. स्वराज म्हात्रेचा हा पूल सक्सेसफुल ठरलाय. 2 बॉल 9 रनची गरज आहे. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. ऋषभ चंदानी यांच्यावरती मात्र प्रति हल्ले केलेत. छोटा पॅकेट बडा धमाका. स्वराज प्रल्हाद म्हात्रे गोठवली गावचा हा यंगस्टर बायकरमॅन ज्याने मात्र यंदाच्या हंगामामध्ये नेरूळच्या मैदानावरती वनमंत्री चषक खेळत असताना पहिली बाईक आपल्या स्वप्नातील मिळवलेली आहे. तो खेळाडू हार मानणारा कुठला आहे? हा जिद्दी खेळाडू आहे. भरपूर कठीण परिश्रम केलेत, संघर्ष केलेत. इथपर्यंत पोहोचण्यासाठी स्वराज म्हात्रेने आपल्या गावाला असाच खाली पाडून देणारा नाहीये स्वराज म्हात्रे. 2 चेंडू 9 ची गरज आहे. घाम फोडला अप्पा स्ट्रायकर सीबीडी आणि गावदेवी दिवाळे या टीमला. एवढ्या सोप्या पद्धतीने तरी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलून देणार नाहीये. यावेळेस भन्नाट वेगाने हा बॉल निर्धाव आलाय की काय? हा बॉल डॉट बॉल आलाय आणि अप्पा स्ट्रायकर सीबीडी गावदेवी दिवाळे फक्त एक फेट डिलिव्हरी दूर आहे. हा बॉल पहा, भरपूर एफर्ट्स होते या बॉल मध्ये. प्रयत्न खूप चांगले केले होते परंतु स्वराज म्हात्रे हा बॉल खूप चांगला होता. खूप चांगला चेंडू होता. स्वराज म्हात्रेने संघर्ष केला. स्वराज म्हात्रे आपल्या टीम साठी लढला. जरी सामना पराभूत होतील तरी प्रेक्षकांची मनं आणि नवी मुंबईकरांची मनं पुन्हा एकदा या स्वराज म्हात्रेने जिंकलेली आहेत. आणि अप्पा स्ट्रायकर सीबीडी गावदेवी दिवाळे संघ गतवर्षी योगेश पवार, या वर्षी विशाल शहा हे टायटल पुन्हा एकदा या टीमने डिफेंड केलंय. या स्पर्धेमध्ये हा दुसरा संघ ठरलाय ज्याने मात्र आपला टायटल डिफेंड केलाय. पहिला संघ इच्छापूर्ती वाशीगाव गावदेवी ऐरोली आणि दुसरा संघ लगातार 2 वेळा चॅम्पियनशिप पटकावलेला संघ अर्थातच अप्पा स्ट्रायकर सीबीडी गावदेवी दिवाळे संघ. विकी मुंबईकर, ऋषिकेश पानसरे यांचा हा संघ पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. किरणजी मेहर दादा असतील, त्यानंतर ज्ञानेश्वरजी सुतार साहेब असतील, अविनाशजी सुतार साहेब असतील, अनिल दादा असतील, दत्तात्रय नाईक साहेब असतील, त्यांचं संपूर्ण यांचा मी आभार व्यक्त करतोय. आमचे हर्षल दादा असतील यांचाही आम्ही आभार व्यक्त करतोय. रबर बॉल या हंगामाची एवढी मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. थँक्यू. तर याच दरम्यान स्पर्धेसाठी ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला आहे असे आमचे आजचे खऱ्या अर्थाने बक्षीस वितरण समारंभाचे अतिथी
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय द्वारकानाथजी भोईर, शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख द्वारकानाथजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आम्ही करीत आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने चला जवळ या. CBD दिवाळे आणि गोठवली बोनकोडे जवळ यायचं आपण. सन्मान या ठिकाणी होतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून आलात. अनिल दादा आपण देखील समोर उभे राहा.